तर या पर्वाचा आपण पाहतोय आणखीन एक सामना रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतोय. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होईल. दोनही 12वे खेळाडू आले का? ओके. तर स्कोरर रेडी, अंपायर्स रेडी, बॉलर्स रेडी, बॅट्समन रेडी. लेट्स प्ले. पहिला चेंडू उलट्या हाताने अर्थात चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. बऱ्यापैकी या प्रयत्नामध्ये यशस्वी ठरला होता आकाश, परंतु मात्र एकच धाव जी आहे ही धाव फलकावर जमा केली जाईल. एका धावेने खातं उघडलं जाते. श्री गणेशा केला जातोय. सिद्धिविनायक कुणे या संघाचा दोनही संघांना मागच्या सामन्यात खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अपयश आलं होतं. मग दोन्ही क्षेत्र असो, जिथे गोलंदाजी असो फलंदाजी असो किंवा तिसरं क्षेत्र ज्याला आपण म्हणतो की क्षेत्ररक्षण, तीनही क्षेत्रामध्ये कुठे ना कुठे काही चुका ज्या घडल्या होत्या त्यामध्ये सुधारणा करण्याची आणखीन एक संधी मात्र दोन्ही संघांना दिली जाते. इथे सुंदर चेंडू, सुरेख चेंडू, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू जो आहे याचा वापर किंवा अवलंब जो आहे हा यावेळी गोलंदाज तन्मय शिरसाट करतोय. मॅन फ्रॉम आंबेपूर तन्मय क्षीरसागर ऑन द मार्क पुन्हा एकदा असेल. सामना करतोय विनय. इथे सुद्धा चेंडूच्या बॅटच्या खालोखाल चेंडूचा संपर्क होतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे हा कावकराच्या क्षेत्रामध्ये अडवला जाईल, फेकला जातोय. तत्पूर्वी धाव फलकावर आणखीन एक धाव ॲड केली जाते. चांगलं टायमिंग होतं, परंतु फिल्डर जो आहे हा तिथे तैनात केला गेला असल्या कारणानं आपण पाहतोय 4 धावा मात्र निश्चितपणे अडवल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडूवर मात्र 2 धावा. अतिशय उत्तम अशी सुरुवात म्हणावी लागेल, कारण षटक पॉवर प्लेचा आहे. ताकदीचा खेळ जिथे दाखवायचा असतो तिथे मात्र एका धावेनेच धावफलक जो आहे हा पुढे सरकला जातो. इथे चेंडूला लॉफ्ट केलंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फलंदाज आकाश तंबूच्या आश्रयाला. आहोत जिथे एक विनर संघ एक लुझर संघ आपण पाहणार आहोत. त्यानंतर आणखीन एक असाच सामना असेल एक लुझर आणि विनरचा. परंतु ही शेवटची संधी असेल सर्व संघांसाठी. जिंकलेत तर टिकून राहाल, हारलेत तर नक्कीच घरी जाल. तर नॉकआउटची स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. चालू सामना आणखीन एक आपण पाहतोय जिथे पहिला डाव सुरू आहे. तर पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. पहिलं षटक सुरू आहे. इथे पहिल्या 4 चेंडूमध्ये मात्र 2 धावा खर्च करतोय गोलंदाज तन्मय. अतिशय उत्तम अशी सुरुवात. एक विकेट सुद्धा त्याने आपल्या नावे केला आहे. ऑन द मार्क असेल पुन्हा एकदा. यावेळी स्वतः कर्णधार विघ्नेश पाटील फलंदाजी मार्कवर उभा असताना एक अप्रतिम दर्जाचा चेंडू ज्याला आपण म्हणतो तो मात्र सादर केला. चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं, कारण चेंडू नक्कीच मोठा फटका खेळण्यासारखा नव्हता. जसं मी वारंवार म्हणत आलो की क्रिकेटमध्ये एकतर यॉर्कर आणि दुसरं म्हणजे तेंडुलकर या 2 गोष्टींचा सातत्याने जो आहे सन्मान केला जातो. तर त्यातीलच एकमेव चेंडू जो होता यॉर्क लेनचा त्याचा अवलंब तन्मयने केला. इथे शफल झाला. इनसाइड आउट पद्धतीने आपण पाहतोय वाईड लाईनच्या जवळ नजीक जाऊन या चेंडूला बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु खराब टायमिंग. चेंडू अडवला गेला. इथे डायरेक्ट हिट सुद्धा झाला होता, परंतु विनय जो आहे हा सुरक्षित क्रीजमध्ये असल्या कारणानं आपण पाहतोय कोणती हानी मात्र झालेली नाही आहे. अप्रतिम दर्जाचं षटक. मात्र 2 धावा. तर धरणेसर पहा की पॉवर प्लेचं षटक होतं. फिल्डर सर्व बाहेर होते, सर्व आतमध्ये होते आणि असं असून सुद्धा मात्र 2 धावा खर्च केल्या. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हे दुसऱ्यांदा घडलंय की जिथे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र 2 धावा आल्यात आणि या ओव्हरमध्ये एक विकेट सुद्धा गमावला गेलाय. अप्रतिम दर्जाचं षटक. मॅन फ्रॉम आंबेपूर अर्थात यावेळी मात्र विनय स्टार देऊळ बेरसे संघाचा एक घटक आहे. गोलंदाजचं नाव होतं तन्मय क्षीरसागर. वेल डन. तर पहिलं षटक मात्र पूर्ण झालंय. आपण वळणार आहोत षटक क्रमांक 2 कडे, जिथे यावेळी मात्र मॅन फ्रॉम कुरुळ बंटी घुगे याला गोलंदाजी करताना पाहणार आहोत. ज्याला आपण पाहिलं होतं की ज्यावेळी ऑक्शन सोहळा झाला होता त्यावेळी जवळपास 11,000ची बोली जी आहे
ही बंटी घुगियाला सुद्धा लावली गेली होती. दोन संघांनी इक्वल केली होती. एक संघ होता MG फायटर्स वनवली, दुसऱ्या बाजूला संघ होता विनय स्टार देऊळ बिरसे. तर टायअप झाला होता, परंतु जी चिठ्ठी फेक झाली तिथे लकी ड्रॉमध्ये बंटी घुगिया हा जो खेळाडू आहे हा विनय स्टार देऊळ बिरसे संघामध्ये समाविष्ट झाला. पहिल्या सामन्यामध्ये नक्कीच निराशाजनक थोडीशी कामगिरी झाली, परंतु त्याचं नक्कीच वचपा काढण्याची संधी यावेळी आहे. पहिला चेंडू बंटी याचा इथे पाहायला जर गेलं तर खराब दर्जाचा चेंडू निश्चितपणे आहे आणि ते पंचांनी सुद्धा घोषित केलंय. दोनही हात जमिनीला समांतर करून या चेंडूला अवैध अर्थात वाईड घोषित केलंय. तर वाईड म्हणजे वाईट. ज्या लेवलची गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून झाली होती तर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत किंवा म्हणूया त्याला अनुसरून गोलंदाजी करणं हे बंटीचं सुद्धा कर्तव्य असणार आहे. ऑन द मार्क इथे बंटी घुगे, इथे त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज विनय बॅक टू द पॅव्हिलियन. ही बंधुराज खेळपट्टीवर अर्थात फलंदाजी करत होते. एका बाजूला मोठा भाऊ असेल विनय, दुसऱ्या बाजूला छोटा भाऊ विघ्नेश. परंतु इथे विनयची खेळी मात्र संपुष्टात आली आहे. एक अप्रतिम दर्जाचा चेंडू सादर केला बंटीने. स्टंपला टार्गेट केलेला चेंडू होता आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाला. या स्पर्धेचा अहवाल जर घेतला तर हा चौथा फलंदाज असेल जो त्रिफळाची स्वरूपात बाद होऊन तंबूत मात्र परतलाय. बॅट्समनचं नाव आहे विनय पाटील. जयहनुमान घोटवडे संघाचा हा मोठा खेळाडू आहे ज्याने खास करून गोलंदाजीमध्ये आपला विभाग नव्हे तर आपला विभागाबाहेर APL स्पर्धा असो किंवा अलिबाग तालुक्यातील मोठ्यात मोठ्या स्पर्धा तिथे गोलंदाजीच्या स्वरूपात विनयने आपलं नाव कोरलं होतं. यंदाच्या हंगामात नक्कीच थोडेसे दुखापतग्रस्त होता, त्यामुळे बॅटिंगमध्ये का होईना आपलं योगदान देण्याचा प्रयत्न मात्र होता. असं असताना विनय बाद झाला. यावेळी चेंडूला पुन्हा एकदा लॉफ्ट केले, चेंडूच्या खाली पुन्हा एकदा प्रथम आणि फलंदाज आकाश बॅक टू द पॅव्हिलियन. मित्रांनो बघा, चुका करणं ही मानवाची जी आहे ही जसं आपण म्हणतो मानवाच्या हातून चुका होतच असतात, परंतु ते चुका सुधारणं हे तेवढंच अपेक्षित असतं. तेच प्रगतीचं लक्षण असतं. परंतु ज्या मागच्या सामन्यात चुका घडल्या होत्या सिद्धिविनायक पुणे संघाच्या माध्यमातून बॅटिंग असो किंवा बॉलिंग, त्याचं पुनरावृत्ती जी आहे ही या सामन्यात सुद्धा पाहायला मिळते. कारण जो संघाचा बॅटिंग फायटर म्हणू शकलो असतो आकाश बिर्जे, जो अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला समाविष्ट केलं होतं ऑक्शनच्या सोहळ्यामध्ये, त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं निराशाजनक जी कामगिरी पहिल्या सामन्यात झाली होती ती आता सुद्धा घडली आहे आणि त्याचं भुगतान जे आहे आतापर्यंत आपण मैदानात पाहतोय. मात्र 3 धावा ज्या आहेत या धावफलकावर आपण पाहतोय आणि 3 धावा जमा करताना 3 फलंदाज सुद्धा तंबूच्या आश्रयाला गेलेत. वळते पुढच्या चेंडूकडे ऑफ स्टंपला पकडून आपण पाहतोय वाईड लाईनला वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र सादर केला गेला. फलंदाजाने हा चेंडू लेफ्ट केला, अर्थात वेल लेफ्ट म्हणता येणार नाही, बॅड लेफ्ट म्हणता येईल. फलंदाज विकास धासाडे याच्या माध्यमातून जबरदस्त डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजी करणारा संघ पुन्हा एकदा हवी ठरतोय. ऑन द मार्क बंटी. इथे बघा पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. यावेळी सुद्धा फटका मिस टाइम झालाय. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय आणि फ्लाय स्लिपमध्ये चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी आपण पाहतोय स्कोअरबोर्ड मात्र स्थिरावला जातो. एकही धाव जमा करण्यात येत नाहीये. सलगची 4 चेंडू आपण पाहतोय. डॉट, जसं आपण एक डायलॉग ऐकला की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, इथे डॉट पे डॉट, डॉट पे डॉट. विकास ऑन स्ट्राईक. इथे चेंडूला हवेत उडवलंय. चेंडू काव कॉर्नरच्या वरून सीमारेषे बाहेर जाईल. या फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळाला तब्बल अर्धा डझन. बंद झालं होतं. हा संजीवनी षटकार जो सामना जिवंत करू शकतो. सन्मानजनक धावसंख्या उभारणं ते सुद्धा बॅटिंग करणाऱ्या संघाचं एक प्रमुख उद्देश असतं आणि तो प्रयत्न होतो विकासच्या माध्यमातून.
इथे फुलरलेनचा चेंडू आहे, या चेंडूवर प्रहार नक्कीच केलाय, परंतु वन बाउन्स पद्धतीने चेंडू अडवला मात्र गेलाय. त्यामुळे या चेंडूवरील मात्र आणि मात्र एकच धाव. षटक पूर्ण होते. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 8 धावा आणि तब्बल 2 विकेट, अशा पद्धतीने 3 बाद 10 अशी काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. संघाचं नाव असेल युगांश योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक कुणे. दोनही उत्तम दर्जाचे संघ आहेत. मोठे मोठे खेळाडू या दोनही संघामध्ये सामील झाले होते, समाविष्ट केले गेले होते ज्यावेळी ऑक्शन आपण पाहिलं होतं. परंतु आपला नावलौकिक जो आहे आपला ग्रामीण क्रिकेटमध्ये, त्याला साजेसा खेळ जो आहे हा मात्र आपण पाहिला नव्हता. मग एका बाजूला आपण पाहिलं तर विनय पाटील असो, विघ्नेश किंवा आकाश बीरजे जो नुकताच बाद झाला, एक मोठे खेळाडू आहेत, मोठ्या दर्जाचे खेळाडू आहेत, परंतु त्यांना पूर्णतः रोखलंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी झाली, पहिल्या षटक जशा पद्धतीने तन्मयने हाताळलं, आणि तो जो प्रेशर होता, क्रिकेटमध्ये प्रेशर खूप काही बोलून जातो आणि त्या प्रेशरला अनुसरूनच आपण पाहतोय कुठेतरी चुका घडल्या, आपले सातत्याने विकेट खर्ची झाले आणि धावा येणं मात्र बंद झालं होतं. इथे नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहोत. पुन्हा एकदा मॅन फ्रॉम आंबेपूर जयेश शिरसाट, एक द्रुतगती गोलंदाज आहे, डाव्या हाताने गोलंदाजी करणारा हा. तर इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर 1 धाव जमा केले. तर ही 1 धाव सुद्धा खूप महत्त्वाची होती, कारण स्ट्राईक एंड जो आहे हा खूप काळ झाला, खूप वेळ झाला विघ्नेश पाटील पासून दूर होता आणि विघ्नेश स्ट्राईकवर येणं तेवढंच गरजेचं होतं सिद्धिविनायक कुणे या संघासाठी. यंदाच्या हंगामात आपला भाऊ जरी इंजर्ड असला तरी सुद्धा अष्टपैलू कामगिरी सातत्यानं विघ्नेश पाटील याच्या माध्यमातून होत आली आहे. तर तोच विघ्नेश स्वतः संघाचा कर्णधार ऑन स्ट्राईक. इथे घुसून खेळण्याचा प्रयत्न आहे, अक्रॉस द लाईन येऊन फटका फसलाय, चेंडू गेलाय लेग स्लिप मध्ये झेलबाद स्वरूपात. विघ्नेश पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. जी जागा घेईल नवीन फलंदाज सुजित धसाडे. सिद्धिविनायक कुणे संघाचा बाइंडिंग फॅक्टर, एक जुना जाणता खेळाडू आहे, त्याच्याकडून नक्कीच अपेक्षा असतील. जयेश शिरसाट ऑन द मार्क होता. इथे एक फसवा चेंडू होता, कटरपतीचा चेंडू होता, हलकीशी गती कमी करणारा चेंडू होता आणि त्याला अनुसरून आपण पाहतोय पूर्णतः बीट झालाय सुजित. एक मोठी जोडी आहे कुणे संघाची, दीर्घकाळ ज्यांनी सलामी जी आहे आपल्या संघासाठी भूमिका जी आहे, सलामीवराची ओपनिंगची जागा जी आहे ही गाजवलेली आहे, एक विकास असो किंवा सुजित. इथे ओव्हरपिच पद्धतीने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याचा फायदा मात्र उठवता आलेला नाही सुजितला. थोडासा फुटवर्क ज्याला आपण म्हणतो की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टींचं खूप महत्त्व असतं. इथे खडे खडे शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, थोडंसं चेंडूला सरसावून किंवा बॅटच्या खालोखाल घेऊन जर चेंडूला लाफ्ट केला असतं तर हा चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर गेला असता, परंतु चूक होते सुजितच्या माध्यमातून. ते पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन आलाय, परंतु तेवढेच चालाकी गोलंदाजाची सुद्धा. व्हॉट अ डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंग. जयेश ऑन फायर, ब्लॉक केलं पुन्हा एकदा किंवा पूर्णतः ब्लॉक केलं फलंदाज विकासला. हात खोलण्यापासून वंचित ठेवलं, मोठा फटका खेळण्यापासून पूर्णतः दूर ठेवलं. चेंडू जाते निर्धाव, धावसंख्या स्थिरावलेली. 3 बाद 4 बाद 12. पुन्हा एकदा पुढील चेंडू जयेशच्या माध्यमातून आलेला हा चेंडू होता. जबरदस्त आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सुद्धा होते, जबरदस्त यष्टीरक्षण, पूर्णतः सांघिक कामगिरी. आपण या सामन्यावर पूर्णतः आपली जी पकड आहे ती मजबूत करतोय. आपला जो संघ मालक आहे त्याला कोणत्याही पद्धतीची निराशा करून द्यायची नाही. अर्थात संघ मालकांचं नाव घेऊ इच्छितोय विनय शिपाई, ज्याचा संघ GPL पर्व पहिलं या पर्वामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता, विजेता ठरला होता.
तोच संघ मालक आपण पाहतोय विनय शिपाई याचा हा संघ यावेळी सुद्धा आपण पाहणार आहोत. यावेळी जबाबदारी दिले शुभम पाटील याच्याकडे, कर्णधार पद सोपवलं गेलंय आणि ते जबाबदारीचं आपण पाहतोय त्या संधीचं सोनं करणं हे कर्तव्य मानतोय शुभम सुद्धा. तर आतापर्यंत नक्कीच चांगला खेळ झालाय. पहिल्या सामन्यात हलक्याशा चुका झाल्या होत्या, जसं शुभम म्हणाला की फिल्डिंगमध्ये थोड्याशा चुका घडल्या, तर त्याची आता मात्र दुरुस्ती होतीये. इथे सुरेख चेंडू, जबरदस्त चेंडू, दिशामध्ये बदल केला किंवा गोलंदाजीची जागा बदलली. यावेळी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी तयार होता गोलंदाज. नवीन षटक सुरू झालं होतं, षटक क्रमांक आपण पाहतोय 4, परंतु वैयक्तिक षटकाचा जर उल्लेख करायचा झाला तर बंटियाचं हे दुसरं षटक, अतिशय अप्रतिम दर्जाची सुरुवात झाली आहे. इथे मात्र बॅटच्या मधोमध चेंडू येतोय, परंतु फिल्डरला टार्गेट केले, फिल्डर झालाय फंबल, चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. संजीवनी चौकार. जमा झालेले आपण पाहतोय 4 गडी सुद्धा बाद झालेत. एक मोठी धावसंख्या उभारणं नक्कीच गरजेचं असणार आहे सिद्धिविनायक पुणे संघासाठी. इथे बॅक टू द बॉलर अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे हा शुभमच्या हातामध्ये स्थिरावला जातोय, अडवला जातोय शुभमच्या माध्यमातून. तत्पूर्वी धावफलकावर आणखीन एक धाव ऍड होईल. जर पाहायला गेलं तर या मैदानावर तब्बल 72 धावा सुद्धा अपुऱ्या पडलेल्या आपण पाहिल्या, ज्या बेलोशी संघाने जमा केल्या होत्या आणि त्या चेस सुद्धा केल्या होत्या मुलखनाव संघाने. तर अशा परिस्थितीत आपण पाहतोय मोठा स्कोर उभारताना एक मोठा फटका सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तेवढेच चांगले उत्तम दर्जाचे उत्कृष्ट दर्जाचे प्रयत्न सुद्धा फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण इथे खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर षटकार सुद्धा होऊ शकला असता, परंतु ह्या 6 धाव तर वाचवल्यात, परंतु मात्र 4च धावा ज्यात या चेंडूवर 2च धावा ज्यात या चेंडूवर खर्च झालेले आहेत. फिल्डरचं नाव सांगू इच्छितोय, रोशन. जबरदस्त फिल्डिंग रोशन याच्या माध्यमातून. इथे सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आहे, चांगला टायमिंग आहे. विकासच्या बॅटमधून सातत्याने प्रयत्न मात्र होतोय, परंतु त्या प्रयत्नांना हवं तसं यश मात्र मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही. इथे ओव्हरथ्रो नाही म्हणता येणार, तर खराब कलेक्शन बंटियाच्या माध्यमातून. थोडंसं दव सुद्धा आलेलं आपण पाहतोय, ड्यूप फॅक्टर त्याचं परिणाम स्वरूपात सातत्याने फिल्डर सुद्धा आपण पाहतोय निसटताना पाहतोय खेळपट्टीवर. 21 धावा धावफलकावर, षटक क्रमांक 4 ऑन द मार्क आणि या षटकातील येणारा चेंडू अंतिम चेंडू. तर शेवटचा चेंडू या ओव्हरमधला पुन्हा एकदा एक अलॉंग द कार्पेट फटका विकासच्या बॅटमधून. एकच धाव देऊन जाणारा फटका आहे. जर पाहायला गेलं तर विकासला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणणारा हा फटका होता, कारण एकच धाव या चेंडू मागे जमा झाली आणि 4 षटकांचा खेळ सुद्धा पूर्ण झाला. आणि या 4 षटकांच्या खेळामध्ये 4 बाद 22 हा धावफलक आपण पाहतोय. संघाचं नाव आहे योगेश गुजर पुरस्कृत श्री सिद्धिविनायक पुणे. तर अंतिम ओव्हरमध्ये जर 40च्या आसपास टोटल जी आहे ही जर आपल्याला पाहायला मिळेल तर सन्मानजनक का होईना आपण स्कोअर म्हणू शकतो. परंतु या खानावच्या मैदानात आपण मागच्या काही पर्वांमध्ये पाहिलं होतं की GPLची जी काही आपण मागची पर्व पाहिली तिथे पहिलंच पर्वाचं मी सांगतोय, फायनलच्या सामन्यामध्ये सुद्धा 5 ओव्हरमध्ये मात्र 34 हा टोटल जो आहे हा गाठला होता. परंतु त्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय डिफेंड झाल्या होत्या त्या धावा. विनय स्टार देऊळभेरसे किंवा जो फायनलचा विजेता संघ होता त्याने त्या धावा डिफेंड केल्या होत्या. तर सांगायचा हेतू असा जातो की ड्यू फॅक्टर सुद्धा खूप काही बोलून जातो, तर त्या ड्यू फॅक्टरचा फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला घेता येईल का. इथे बघा पुन्हा एकदा यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यावेळी विकास बॅक टू द पॅव्हलियन. सर्वात बाद झाल्या कारणानं
नवीन फलंदाज जो आहे हा स्ट्राईक एंडला असेल. अंतिम षटक असेल, शेवटचे 5 चेंडू दिले जातील. या 5 चेंडूच्या खेळामध्ये किती धावा जमा करेल कोणी या संघ, जेणेकरून एक सन्मानजनक टोटल. जसं मी म्हटलं की या मैदानात 5 ओव्हरमध्ये 34 धावासुद्धा डिफेंड होताना आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे खेळ आपण पाहतो, क्रिकेटचा खेळ जो आहे इथे कोणती धावसंख्या मोठी नाही आहे, कोणती धावसंख्या छोटी नाही. तुम्ही जर तुमचे प्रयत्न केलेत, तुम्ही तुमचं कौशल्य दाखवलं आणि नशीबसुद्धा तुमच्या जर बाजूने असेल तर टोटल काही असो, ती चेससुद्धा होऊ शकते आणि ती डिफेंडसुद्धा होऊ शकते. तर काय घडणार, काय बिघडणार. पुन्हा एकदा वळतोय पुढचा चेंडू. शुभम ऑन द मार्क, योगेश ऑन स्ट्राईक. इथे चेंडूला लॉफ्ट मात्र केले, परंतु पुन्हा एकदा लेग स्लिपमध्ये झेलबाद स्वरूपात योगेश बॅक टू द पॅव्हलियन. तर या स्पर्धेची आणखीन एक हॅट्रिक होणार का, परंतु डिफेंड केले या चेंडूला. एक धाव निश्चितपणे कंप्लीट केली जाते, हॅट्रिक मात्र रोखली जाते. यापूर्वी आपण पाहिलं तर एम जी फायटर्स काटमदेव वनवली संघाचा गोलंदाज सनी पाटील याच्या माध्यमातून एक हॅट्रिक नोंदवली गेली होती. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आपण पाहिली. त्याच्या मागोमाग शुभमला सुद्धा संधी होती, परंतु ठीक आहे, संधी हुकली आहे. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथे मोठा प्रहार, आव देखाना धाव, चेंडूवर घातला घाव, परंतु धावा किती मिळतील. झेल मात्र सुटलेला आहे. एक धाव खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. इथे चेंडू हवेत असताना ही धाव घेण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. धावा कंप्लीट सुद्धा होऊ शकल्या असत्या, परंतु पहिली धाव खूप उशिरा घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, फलंदाज बाद होतोय धावबाद स्वरूपात विनायक. तर एक धाव घेतलेली आहे. तत्पूर्वी मी यानंतर होणाऱ्या सामन्याची अनाउन्समेंट करू इच्छितोय. विनर आणि लुझर या 2 विरोधी संघांमध्ये हा सामना असेल. मागच्या सामन्याचा लुझर टू लुझर गटातून जो संघ विजयी ठरला होता, त्याच्यासोबत विनर टू विनर संघातून जो संघ पराभूत झाला होता, तर या 2 संघांना आणखीन एक संधी दिली जाते सुपर 8मध्ये दाखल होण्यासाठी. संघाची नावं घेऊ इच्छितोय. सर्वप्रथम श्रीधर भोबी पुरस्कृत कुळस्वामी 11 बेलोशी आणि त्याचा विरोधी संघ असेल सिद्दीक 11 श्री गणेश बोरपाडा. तर या दोन्ही संघांना विनंती करतोय, त्यांच्या कर्णधारांना विनंती करतोय की चालू सामन्याचा मध्यांतर सुद्धा झालेला आहे. कर्णधारांनी टॉस बॉक्सपाशी नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर पुन्हा एकदा अनाउन्समेंट करतोय. कुळस्वामिनी 11 बेलोशी विपक्ष हर्षद 11 सिद्दीक स्पोर्ट श्री गणेश बोरपाडा. या दोनही संघाच्या कॅप्टन्सनी राज तुरे, दुसऱ्या बाजूला भूषण पवार. अर्थात हे दोनही संघ पुन्हा एकदा आमनेसामने असतील. याच्या आधी सुद्धा 2 संघांमध्ये एक सामना आपण पाहिला होता, तिथे बेलोशी संघ विजयी ठरला होता, परंतु आणखीन एक लढत या दोनही संघांमध्ये आपण पाहणार आहोत. तर या संधीचं सोनं कोणता संघ घेणार, पण त्याच्यासाठी या सामन्याची नाणेफेक होणं तेवढंच गरजेचं असेल. कर्णधार राज तुरी येतोय, त्याच्या समवेत भूषण पवार सुद्धा येतोय. मी आयोजकांच्या माध्यमातून विनंती करेन नाणेफेकीसाठी. ओके, विनय पाटील काका, मॅन फ्रॉम NSC खानाव. तर विनय पाटील यांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक मात्र करून घ्यायची आहे.
कॅमेरामॅन फोकस करायचं आहे नाणेफेकीकडे. दोनही कॅप्टन येत आहेत. टॉस बॉक्सकडे कॅमेरा फोकस करायचा आहे कॅमेरामॅन. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक करवली जाते. कॉल दिला जाईल 2 कर्णधारांच्या समवेत, राज तुरे, भूषण पवार. तर नाणेफेक झाली आहे आणि नाणेफेकीचा कौल जातोय कुळस्वामी बेलोशी संघाच्या बाजूनं. तर डिसिजन सांगा भूषण, तुमचा काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण. ओके. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. पुढील होणारा सामना श्रीधर बोपी पुरस्कृत कुळस्वामी 11 बेलोशी विपक्ष हर्षद 11 सिद्दीक स्पोर्ट श्री गणेश बोरपाडा यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. संघाचं नाव आहे कुळस्वामी 11 बेलोशी. चेंडू देऊ का? चेंडू का? ओके. पंचांच्या माध्यमातून चेंडू मागण्यात येतोय. आयोजकांना विनंती करतोय स्वयंसेवक चेंडू पाठवायचा आहे. तर चेंडू दिला जातोय. पूर्वार्धाचा खेळ जो आहे हा नुकताच पूर्ण झाला होता, कंप्लीट झाला होता. पहिली बॅटिंग होती, संघाचं नाव होतं सिद्धिविनायक कुणे. तर प्रथम फलंदाजी करताना जो काही धावफलक होता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितोय. तर 5 षटकांमध्ये मात्र 25 धावांवर रोखलं गेलंय. युगांश योगेश गुजर पुरस्कृत सिद्धिविनायक कुणे या संघाला. त्यामुळे 30 चेंडू आणि 26 धावांचा पाठलाग करावा लागेल. संघाचं नाव असेल विनय स्टार देऊळ भेरसे. तर दुसऱ्या सत्राचा खेळ प्रेक्षकांच्या समोर येतोय. काहीसा आपण पाहतोय मी म्हणेन लो स्कोरेज सामना जो आहे हा मैदानात सुरू आहे. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. कशा पद्धतीने या धावा चेस होतील किंवा डिफेंड होतील हे पाहण्याजोगं असेल. पहिलं षटक सुरू होते. संघाचा कर्णधार विघ्नेश पाटील ऑन द मार्क असेल, ऑन स्ट्राईक असेल फलंदाज निनाद, त्याच्या समवेत त्याचा साथीदार तन्मय क्षीरसागर. तर लेट्स प्ले पद्धतीने पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडू मात्र ढकलण्याचं काम केलंय. पहिली धाव मात्र नाकारली जाते. एक संयमी खेळ नक्कीच पाहायला मिळेल कारण एक छोटं टार्गेट आहे आपल्याकडे. तब्बल 30 चेंडू आहेत आणि या 30 चेंडूमध्ये एकेरी धाव्याने सुद्धा हे एक टार्गेट जे आहे हे आपण सहजरित्या गाठू शकतो. हे बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा ठाऊक आहे. परंतु कशा पद्धतीने खेळ होणार हे पाहण्यासारखं असेल. इथे बघा जबरदस्त फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ढकललाय. 1 बाउन्स पद्धतीने सीमारेषे बाहेर, चौकार. शेवटचा सामना आजच्या दिवसाचा म्हणूया किंवा आजच्या रात्रीचा आपण पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आणखीन एक सामना असेल त्याची नुकताच आपण अनाउन्समेंट केली, त्याची नाणेफेक सुद्धा केली. वळूया चालू सामन्याच्या पहिल्या षटकाकडे. षटकातील पुढील चेंडू असेल. इथे सुद्धा चेंडू चांगला होता. हलक्या हाताने चेंडू जो आहे पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता निनाद याचा. निर्धाव पद्धतीने चेंडूची समाप्ती मात्र झाली. तर पाहूया हे टार्गेट जे आहे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा इरादा आहे की संयमी खेळ दाखवून एक क्रिकेटिंग शॉट खेळून आपण पाहतोय हा खेळ होणार. इथे पहा मोठा फटका, चेंडूला लॉफ्ट केलंय आणि पाठवलंय डीप मिड विकेटच्या बाहेर. जबरदस्त षटकार, चौकार.
आता झालेली नाही आहे. पहिल्या 5 चेंडू मागं जर पाहायला गेलं तर एकूण 9 धावा ज्या आहेत या विघ्नेशचा सुद्धा खर्च केलेल्या आहेत. ऑन स्ट्राईक असेल यावेळी पहिल्यांदाच इनिंगमध्ये तन्मय. इथे बघा चेंडूला लॉफ्ट केलं जाते, चेंडू हवेमध्ये तरंगलाय, चेंडूच्या खाली विन आहे आणि तन्मय बॅक टू द पॅव्हलियन. पूर्ण झाला. शेवटच्या चेंडूवर का होईना एक फलंदाज बाद झाला तन्मयच्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीने जर पाहायला गेलं तर 1-9 ही धावसंख्या विनय स्टार देऊळ भेरसे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. तर येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. काहीशी एकतर्फी लढत आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरपासून जर अहवाल घेतला तर पहिल्याच ओव्हरमध्ये तन्मय क्षीरसागर याने ज्या काही 2 धावा खर्च केल्या होत्या, एक विकेट सुद्धा आपल्या नावे केल्या होत्या आणि त्या क्षणी सिद्धविनायक कुणे संघ जो आहे हा बॅकफुटर ढकलला गेला. दुसरं ओव्हर सुद्धा तेवढंच ताकदीचं होतं, बंटीच्या माध्यमातून जे आलं होतं तिथे सुद्धा जरी 8 धावा गेल्या असल्या तरी सुद्धा एकूण 2 ते 3 विकेट सुद्धा त्या ओव्हरमध्ये खर्ची झाल्या होत्या. परिणाम स्वरूपात आपण पाहिलं की सातत्याने विकेट गेल्या आणि एक लो स्कोरिंग टोटल आपल्याला पाहायला मिळाली. यावेळी ऑन द बॉलिंग लाईन मार्क विकास झसाडे पहिला चेंडू टाकत होता. पॉवर प्लेचं दुसरं षटक, परंतु जबरदस्त फटका, चेंडू गेलाय बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, चौकार. चांगला चेंडू होता, थोडीशी गती कमी होती, ब्लॉक लाईनमध्ये चेंडूला कन्वर्ट सुद्धा केलं होतं. एक सन्मानजनक पद्धतीने फटका सुद्धा खेळला गेला, परंतु चोरट्या स्वरूपात का होईना एक धाव मात्र धावफलकावर ॲड सुद्धा केली गेली. 3 जे चौकार आपण पाहिले हे 3ही चौकार नीनाच्या बॅटमधून आपण आलेले पाहिलेत आणि 14 धावा ज्या आलेल्या आहेत या 14च्या 14 धावा जर पाहायला गेलं तर नीनाच्या बॅटमधूनच आलेल्या आहेत. तर वन मॅन शो आतापर्यंत दाखवतोय. आपले जे काही गोलंदाज होते ज्यांनी जी काही किमया केली, जी काही कामगिरी केली त्याला अनुसरून बॅटिंग सुद्धा तेवढ्याच दर्जाची होतीये. जर पाहायला गेलं तर बेलोशी संघाच्या माध्यमातून सुद्धा सलामी करतो निनाद वारगे आणि यावेळी विनय स्टार देऊळ भेरसे संघाने सुद्धा त्याला सलामीवराची भूमिका दिली आहे. स्पीडअप करायचंय, खूप विलंब होते या मॅचला. जरी लो स्कोरिंग सामना असला तरी सुद्धा आपण पाहतोय खूप सारा वेळ जो या खर्ची केला जातोय. पुढचा चेंडू असेल विकासचा, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड यॉर्कर लेनचा चेंडू आहे, ते फटका फसलाय आणि फलंदाज आपण पाहतोय रोशन गेलाय बॅक टू द पॅव्हलियन. धावा कंप्लीट करण्यासाठी एकूण 21 चेंडू जे आहेत हे दिले जातील. 12 आणि 21 थोडंसं विरोधी समीकरण आपण पाहतोय. खूप सारे चेंडू आहेत जर पाहायला गेलं तर, परंतु ह्या धावा कंप्लीट करताना काहीशा विकेट सुद्धा खर्चित झालेल्या आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये तन्मय, दुसऱ्या ओव्हरमध्ये रोशन असे 2 प्रमुख फलंदाज मात्र बाद झालेत. यावेळी बॅटिंग लाईन मार्कवर स्ट्राईक एंडलाच आपण पाहतोय स्वतः कॅप्टन शुभम पाटील आपण पाहणार आहोत. तर संयमी खेळ होणार की सामना लवकरात पूर्ण करण्याचा इरादा असेल कॅप्टनचा हे पाहण्याजोगं असेल. विकासच्या माध्यमातून चांगला कमबॅक झालाय. षटकातील पुढील चेंडू ऑन द मार्क, पुन्हा एकदा विकास ऑन स्ट्राईक शुभम. इथे सुद्धा गती बदल केलेला चेंडू होता. अलॉंग द कार्पेट चेंडू जो आहे वायडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून अडवला गेला, फेकला गेला. तत्पूर्वी एक धाव मात्र कंप्लीट झाली. ही पहिली धाव जी आहे ही निनादच्या बॅटमधून आलेली नाही असं आपण पाहतोय. उर्वरित सर्व धावा ज्या आहेत ह्या वन मॅन शो करत आपण पाहतोय निनाद वारगे याने जमा केल्या होत्या. इथे पुन्हा एकदा ब्लॉक लेन, जबरदस्त अनुभव, एक्सपिरियन्स ज्याला आपण म्हणतो तो दाखवून दिलाय विकासने सुद्धा. आपण जवळपास 20 ते 25 वर्ष क्रिकेट खेळतोय, टेनिस क्रिकेट खेळतोय. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्या गावचं
प्रतिनिधित्व करतोय आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण मागच्या काही चेंडूंवर नक्कीच प्रस्तुत केलंय. पुढील चेंडू इथे आडेहात घेण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने हा स्वीप शॉट पद्धतीचा फटका जो आहे हा शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु एकच धाव देऊन जाणारा फटका आहे. पॉवर प्लेची दोनही षटकं जी आहेत ही पूर्ण झालेली आपण पाहिली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-17 हा आतापर्यंतचा स्कोअर बोर्ड आहे. संघाचं नाव आहे विनय स्टार देऊळ भेरसे. तर 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि ह्या 18 चेंडूमध्ये अजूनही 9 धावा ज्या आहेत या कंप्लीट कराव्या लागतील विनय स्टार देऊळ भेरसे या संघाला. या धावा डिफेंड सुद्धा होऊ शकतात, कारण मी बॉलिंग करणाऱ्या संघाचं मनोबल नक्कीच खच्चीकरण करणार नाही, त्यांना सुद्धा थोडंसं पाठिंबा देईन, कारण अशा पद्धतीचे आपण पाहतोय चमत्कार क्रिकेटमध्ये खूपदा घडलेले आहेत. खूपदा आपण पाहिलं की 6 चेंडूमध्ये 1 धावाची गरज आहे आणि ते पूर्ण षटक निर्धाव गेलंय किंवा 2 धावांची आवश्यकता आहे, असं आपण आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिलंय. त्यामुळे अजूनही संधी आहे, अजूनही खेळ संपलेला नाही आहे पुणे संघासाठी. तर इथे पहा स्किट करतोय चेंडू, आउट स्विंग करतोय, कटर पद्धतीची गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव सांगू इच्छितोय विनायक, मॅन फ्रॉम घोटवडे. हाच तो गोलंदाज ज्याने GPL पर्व पहिलं इथे जादूमय गोलंदाजी केली होती आणि पहिला वेळेला चेंडू सुद्धा त्याच दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा 2 चेंडूवर हात फिरवलेले आपण पाहिले आणि शुभम सारख्या एका दर्जेदार बॅट्समनला पूर्णतः बांधून ठेवलंय, जखडून ठेवलं आपण पाहिलं, हात खोलण्यापासून वंचित ठेवलं. चेंडू टप्पाल्यानंतर खाली राहतोय, सबमरीन टाईपची डिलिव्हरी, परंतु चेंडू काटा सुद्धा बदलतोय, वळसा घेतोय आणि फलंदाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय बीट होतोय. इथे हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू, चेंडूला लॉफ्ट केलं आणि फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. कॅप्टन शुभम पाटील बॅक टू द पॅव्हेलियन. मित्रांनो, मी म्हटलं होतं की 35 ते 40 जर स्कोअर बोर्ड असता तर सामना थोडासा अजून रंगतदार होऊ शकला असता. ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण दुसऱ्या सत्रात सुद्धा पाहतोय, विकासने जो काही कमबॅक केला त्याच्यानंतर विनायक सुद्धा अतिशय उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करते, परंतु इथे धावा कमी आहेत. आपल्याला धावा डिफेंड करण्यासाठी खूपच कमी आहेत. 5 ते 10 धावा जरी एक्स्ट्रा असत्या तरी सुद्धा सामना जो आहे हा हलकासा अटीतटीचा होऊ शकला असता, परंतु अजूनही संधी आहे. अजूनही 9 धावा डिफेंड करण्यासाठी आहेत आणि या 9 धावा रोखण्यासाठी एकूण 15 चेंडू जे आहेत हे तुम्हाला टाकणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज बॅटिंग लाईन मार्कवर आपण पाहणार आहोत. प्रथम पाटील, मॅन फ्रॉम वळवली, द्वारकाधीश वळवली. प्रथम स्ट्राईकला येतोय, पुन्हा एकदा काटा बदलणारा चेंडू होता, आउटस्विंग पद्धतीचा. इथे सुद्धा धाव रोखली गेली, अडवली गेली आहे. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ डिलिव्हरी, काय गोलंदाजी होते अप्रतिम. 4ही चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक बहुमूल्य असा शुभमचा विकेट. तर हे निर्धाव षटक होणार का, मेडन ओव्हर टाकली जाणार का, पाहूया. पुन्हा एकदा ऑन द मार्क विनायक, ऑन स्ट्राईक प्रथम. पुन्हा एकदा यावेळी मात्र उलट्या हाताने फटका खेचला, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू गेला डी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. नक्कीच थांबला होता, परंतु या चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोअरबोर्ड जो आहे हा पुढे सरकला आहे. मात्र 5 धावांची आवश्यकता असेल भेरसे संघाला, तर या 5 धावा कशा पद्धतीने कंप्लीट होणार. इथे चेंडू निसटतोय आणि सीमारेषेबाहेर जाईल, बाईच्या स्वरूपात का होईना चौकार मिळतोय. संघाचं नाव आहे विनय स्टार देऊळ भेरसे. आयुष्य असो किंवा खेळ, तुम्हाला नशीब जे आहे एक वेळ संधी देईल, दुसऱ्या वेळेला संधी देईल, परंतु वारंवार तुम्हाला संधी मिळत नसते.
आपण पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालो होतो, खराब खेळ झाला होता, तुम्हाला दुसऱ्यांदा संधीसुद्धा दिली होती, परंतु वारंवार जर तुम्ही खराब दर्जाचा खेळ खेळलात तर नक्कीच पराभवाच्या सामोरं जे आहे तुम्हाला जावंच लागेल. आणि तेच चित्र आपण मैदानात पाहतोय पुणे संघाच्या माध्यमातून. इथे बघूया एक विजयी फटका येतोय, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, विजयी चौकार येतोय निनादच्या बॅटमधून. आपल्या नावे केला असा संघाचा कर्णधार शुभम पाटील ठरतो या सामन्याचा सामनावीर. तर शुभमला विनंती असेल की आपला पुरस्कार